मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत स्वामी चरित्र सारामृतामधले आपण 11 अध्याय ऐकून चुकलो आहोत। तर आता आपण 12वा अध्याय ऐकणार आहोत। तर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा। श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या स्वामी चरित्र सारामृताच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करते। तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा, आपल्या गावाचं नाव कमेंट्समध्ये करा, श्री स्वामी समर्थ नक्की करा आणि रोज पारायण करा। दत्त जयंतीपर्यंत स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 12वा। करया जगदुदारा हरावया भूमार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे, भक्तजन तारणार्थे अक्कलकोटी श्री दत्त यतरूपी प्रकट होती, तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पे आले, अक्कलकोटी पुण्यनगर पावन दृष्टी आनंद पोटी न चमावे, त्याच दिवशी श्री समर्थ होती। खास बागेत यात्रा आली, बहुत गर्दी झाली श्री जवळी बाळप्प्याच्या मानसी, तेव्हा चिंता पडली ऐसे, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल, परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन, बाळप्प्याचे तन मन स्वामी चरण लागले, दर्शनाचे उत्कट चित्ती खडी साखर घेऊन आती, गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले, अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी समर्थ पाहून, बाळप्प्याने धावून दृढ चरण धरिले, कंठस्थ गती झाला चरणी भाळ ठेवल्या, शने कमी पण विसरला परमतोषला मानसे, गंगा मिळली सागरी तैसे तरंग जलाभितरी, तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले, मधुस्त भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी, सहसा स्वामी चरणी बाळप्प्या तैसा दृढ जडला स्वभावे, येऊनिया भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मनंदन मायेपोटी स्तोत्र होती गातसे, श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होती भूतडी, उठून या काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षांशी अलंगिन दिले स्वामीने, सर्व वृक्षांशी आलिंगन दिले आणि त्यांनी प्रेम करुणी बाळप्प्याच्या वर्षे प्रेम अशा कृतीने दाविले, धन्यता मानुनी मनी बाळप्प्या निघाली तेथून, परितयाच्या श्रीचरणी चित्त गुंतले अखंड, त्या सवे एक जहागीरदार ते होते, बिराडावर स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना, बाळप्प्या दर्शन करून आले, बिराडी परतून जहागिरीदारे नैवेद्य काढून बाळप्प्या हाती दिदला, म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणू तयाशी, बाळप्प्या तेव्हा चालले, मनती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयाशी वर्तमान विदित एक झाले, या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात, राजाज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय, ऐसे ऐकूनी वर्तमान बाळप्प्या मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ती नोहेची, मार्गावरून परितले सत्वर बिराड्यावरी आले, दैत्य नैवेद्यापन्न केले, मग सारिले भोजन, नित्य प्रांतकाळी उठून षटकर्माती आचरून, घेऊनी स्वामी दर्शन जापो लागी बैसावे, श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन, नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे, करी झोडी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे, भिक्षे कारणी मागून या मधी करी, मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकार करून अक्कलकोटी राहिले, चोडप्प्या आदी करून सेवे करी, बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती, त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळपांच्या अंतरी सुंदराबाईचे करी अधिपत्य, सर्व असे एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐसी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे, बाळप्प्या मनी आनंदले म्हणून सुधन, आज उगविला सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे, बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तुझ्या करी, व्यवस्थाचा होता पै मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे, इतरांसी तुच्छ मानू लागली, या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे, हे बाळप्प्याने पाहून नाना युक्ती अजून मोडून टाकले, भांडण एकचित्त सर्व केले, कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावा यथार्थ, तथ्य संबंधी सर्व साहित्य बाळप्प्या सिद्ध ठेवती, समर्थांच्या येती चित्ती अरण्यातही वस्ती करती, परी तेथेही पूजा आरती निमे करती, बाळप्प्याची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती, आनंदी ऐसा लोटला काही दिवस, बाळप्प्याच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी बेंबी मधुनिया, रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुखे विवळ होत असे, म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता, वकलोन विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपाशी यावे मरण, विष दिधले कोणाला
कानोल्यातून पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आज बरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्याच्या करी व्हावी लिखित विधीचे, आज बरी बहुतान परी बाळप्या करी चाकरी, तयाचे अंतरपरी स्वामी मयन झाले की प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाच्या पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे, हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगुनी बाळप्याशी शंकर पूजनी वर जावे, तैशी आज्ञा तया प्रती एकदिनी समर्थ करती परी, बाळप्याच्या चित्ती विश्वास काही पटेना, बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा, जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित न करावे याची सत्य या परी चिठ्ठी आली, तर प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करवीचे पूजन तिये माझी लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिले ही भानगड पाहिले, श्रीपाद भट्ट चिने समर्थांच्या पूर्ण भक्त, चोळप्या नामे विख्यात तयाचा हा जामात, श्रीपाद भट्ट जाणीचे स्वामी पुढे भक्तजन ठेवती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर, त्यामुळे चोळप्या प्रति अल्प होई द्रव्य प्राती, बाळप्यामुळे मनती नुकसान होते आपले, तेव्हा जामात शुश्वर उभय तांका करीते विचार, बाळप्या ते आता दूर केले पाहिजे युक्तीने, श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती, बाळप्याशी द्वारापुत्री सोडून देशी, आपण तेथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्या मनी खिन्न झाला, बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा, स्वामीने मज आज्ञा द्यावी मी आज जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच, श्रीपाद भटे एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवत्याच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा, ऐसे ऐकुनी समर्थ हास्यमुखी काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येते करीत असे, तेव्हा निरंतर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहला कारभार चिठ्ठ्याचा, तयाने पुसून वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण, श्रीपाद भटे ऐकून कापट्य मनी आणिले, म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण, तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या घरी, कडकरी म्हटली उचली सत्वरी, येथून राहून चाकरी करी ऐसे लिहले, भटजी मने खिन्न झाला सर्व उपाय खुंटला, महाराज आता बाळप्पाला न सोडेल निश्चय, स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्याचे जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ, जो केवळ दया धन का भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयाशी सदैव शरण, इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ, परिसोत दशोध्याय गोड हा, द्वादशोध्याय गोड हा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर्ण नमस्तु, अध्याय 12वा इथे आपला श्रवण झालेला आहे. आता 13वा अध्याय श्री गणेशाय नमो नमः, अध्याय 13वा. स्वामी चरित्र मधला अध्याय 13वा. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाची वाढले. द्वादशोध्यायाचे अति श्रीपाद भट बाळप्या प्रति कपट युक्तीने फसवीपात परी झाले व्यर्थची, खिन्न झाला चोळप्पा मने श्रीची पूर्ण कृपा महूजनी तया बाळप्पा प्रिय असे झाला वर्तिले ऐसे वर्तमान. बाळप्पा एक निष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंद करीत असे. स्वयंपाक अधिक करवयाशी लज्जा वाटत असे त्याशी, तया ते एके समयाशी काय बोलती समर्थ निर्जलाशी सनिध्य गुरु जसे असे निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्याचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसूचे. थोर या जगी सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती, तेथे तिने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्यावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले. श्रीती धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहुनी आयशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामीने केले आपणा दाधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला, तैपासून बाळप्याशी त्रास देते. अहर्दिशी ग्रहाने सांगता समर्थ्यांशी बाई ते शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याच्या घरी येते तो चोळप्या विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी. द्रव्यशाशा बहुत असे सांप्रंत लागली. दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ती समर्थ्यांशी आपले होती. चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलती चंद्रहार द्यावा. सुंदराबाई बोलली तो हाय चोळप्याजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला. गंगूलाल जमादार चोळप्याजवळी ये सत्वर म्हणे ज्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती चोळप्या बोले तयाशी. हार नाही आम्हापाशी बाळप्या ठेवितो तयाशी, तुम्ही मागून घ्यावा की ऐसी. ऐकूनी उत्तर गुग्गूलाल जमादार बाळप्याजवळी येऊन सत्वर
हार मागू लागला. बाळप्पा बोले, उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोडप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुशे चोडप्या करणे जबाब दिदला चोडप्याने. बाळप्पा देती तरी घेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोडप्याची ऐकून कृती राग आला. राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोडप्याच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे. राणी म्हणत असे पहिलेच होते. बाईच्या मनी साह्य झाली. आता राणी सुंदराबाईच्या गंगणी हर्षदेवान समावे. चोडप्याने आजवरी केली समर्थ्यांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थ्यांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया झोळे समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून लागती. एक क्षण शंभरावर गंती झाली. झोळी चोडप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोडप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे पाहून. या द्रव्यांशी आनंद झाला. तयाशी परीन आले मानसी श्री चरण अंतरिले. तयाशी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोडप्याशी आपण बसले स्वामीपाशी. चोडप्याच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्ती येती त्या शिपाई उचलते. चोडप्या ते काही न देती न ते तरी घेती हिरावून. चोडप्याशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती कोणी ऐके अवसरी. सुंदराबाई बाळप्यावरी रागावून दृष्टांतरी तांडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्याशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले. मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावशी. बाळप्पा येतो त्या समयी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत आहे त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाबिले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळाने कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न. बाळप्याने देखिले श्री मारुतीचे मंदिर. स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा हजारो जप करीत सहस्र जप करीत एक वेळ दर्शने ती हिशोब ठेवती. जपाचा काढून दिले. बाळप्याशी आनंद झाला. बाईशी गर्व भरे तो कोणाशी मनी नाशी झाले. सुंदराबाईशी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी दावती. जो कोणी दर्शना येती त्याची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. अशा प्रकारे करून बाईचे कृत्य दरबारी विदित केले. थोर थोरी बाईने राहावे दुरी. श्री चरणांपासून परिराणीचे प्रीती बाईवरी बहुवती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकूम झाला सत्वरी बाईशी दुरी करावे. परिराणीस भिवून तैसे न केले. तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकूनी उत्तर भरवे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करुणी बाईशी आणावे म्हणती. सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवुनी फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दाचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरता सरकारातून तोतता मंच नेपून व्यवस्था केली. ऐसे नुपरे या मग सेवा करीस घेऊन गेले. बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयाशी द्रव्याशा नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्प्याचा जप होता पूर्ण. ऐका भक्ता सांगून करविले श्री उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्प्याने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्री पादुकाची पूजा करीत निरहार राहून जे जे झाले स्वामी भक्त जात त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते बहुप्रेम. ऐसे बाळप्प्याचे चरित्र वर्णिले. ऐसे सकलित स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य धान्य व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे. पूर्ण श्रोती हाऊन सावधान श्रवणी आदर धरावे. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावेन नमस्करती त्यावरी होती कृपाळू. पुढील अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोता देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी. दग्ध होती अक्कलकोटी निवासी. जय जयाजी स्वामी राया रात्रंदिनी तुझ्या पाया. विष्णू शंकर वदती इत श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोड हा इथ श्री स्वामी चरित्र सारामृत मृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणांपर्ण नमस्तु शुभम भवतु. इथे मित्रांनो अध्याय 13वा आपला संपूर्ण झालेला आहे.
श्री स्वामी चरित्र सारामृतमधला अध्याय 14वा. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगमशमना, जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदवाया बुद्धी देई स्वामी राय. चरित्र ऐकून श्रोतिया संतोष व्हावे बहुसाळ. कैसी करावी आपली भक्ती हे नेनेमी मंदमती. परी प्रश्न करीतो श्रोतिया अल्पमती. सांगत असे प्रांतकाळी उठून आदी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रथम कर्मे आटपून मग बसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे. शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावावे. सुवासिक कुसमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपांदी अर्पण करून नमस्कार करावा. जोडूनी हात दोन्ही कर करावे. उभे राहावे. समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै आजुनांबी भावे. सुहास्य वदन काशाया वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परातपर्णा कैवल्य वत्सदना ब्रह्मनंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामनीया साया. सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया. अनंतरूपी नटलासी तू अग्नी तू पावन. तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा. पूर्ण चंद्र सूर्य तैची पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र. तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता. असूनिया निर्गुण रूप नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शाश्रित ही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुख ही निश्चित शिनला ख्याती वर्णित. दृढ ठेविला चरणी माता. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देई. जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरुसन. इहलोकी सौख्य देवान परलोकी साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया फैलतीर. त्वन त्राम तरणी साचार प्राप्त होवे. मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती मुली नाना न बाधूत तुझ्या कृपया. कीर्ती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटे पै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयाची नसो वासना या मनाते. साधू सदा साधू संगमागी तुझे भजन उत्तम. तेने होवा सुगम दुर्गम. जो भव पद व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती. चित्ता अंगीन यावी असत्यता. सत्य विजयी सर्वता. हप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गवलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असुनी या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. अशी प्रार्थना करीतो आनंद होय समर्था. संतोषिनी ताम वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून. उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी. सत्य सत्य तेच त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी करीता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ईशा षडाक्षरी मंत्र. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्री तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियादी लागुनी मुख्य जप हा चहुविनी. स्त्रियांनी हा निषदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती. परी असता शुद्ध चेती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्त तयाची. दंभे षोडोपचारे पूजता परिप्रिय नवेची समर्था भावे. पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कदा. जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची या छंदा. कृपा करुणी पुरवावे. इतश्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृते कथा समंत. सदा ऐकोत भावी भक्त. चतुर्दशाध्याय गोड हा. शिरस्तु शुभम भवतु. इथे 14वा अध्याय समाप्त झालाय. मित्रांनो आपण श्रवण केला. आता 15वा अध्याय ऐकणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत मधला अध्याय 15वा.
श्री गणेशाय नमो नमः. नलगे करणे तीर्थठान हृदयोगादिक साधन वेद अभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्त जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते त्या भवसागरी निश्चय तारी ते समर्थ सर्व कामना पूर्वन अति दावती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहता असता श्री स्वामी समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडामंती तयासे आपल्या भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वच्छ वर्तन करीते काही न जाणती जनवार्ता कोणाचे भाषण न करिता कवनाचे गृहान जाती दुष्टांतरे जन ताडती तरी क्रोध नयेची शीतोक्षणाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थे सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्त जन हसती तया ते त्या तेळी मंगळ वेड्यात बसापा तेली राहत दारिद्र्य पिल्ल्याभूत दीनस्थिती तयाची बसपा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वन माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खून यती विश्वार्ष पूर्ण म्हणून सके शयन कंटक शयेवरी केले अष्टभावे दाटूनी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वा कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायिका कृपा घना भक्त पालका पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेवती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्याच्या श्रीचरणी मन जडिले तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसी पाहुनी हसत कुटील जन तया ते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्याची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले आधीच आम्ही निर्धन पर मोल मजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा येत्या गृहासही दृष्टांतरे बोले त्याचे मने सोडिले संसारी वेळ काय लागले परी बसाप्याचे चित्ती स्वामी चरणी आसक्त जनपावादा न भीती नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत असे तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मने 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता स्वामी समर्थ बसाप्पा मागे चालत होते प्रवशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणारुतती कंटक परी बसप्याचे चित्ती न माटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेचे तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्री समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावरी आला अपरिमिती देखिला सर्प समो चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरत्री समर्थ काय बोलले भिवू नको मी हाय तुझ्या पाठीशी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैवे तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसप्या भय सोडून त्वरित करुणी घेवी अंगवस्त्र न टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले बसपा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाक्षो नयनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहाशी वर्तमान सांगता कांतीसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची याविषयी ही बसप्याची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जो जपे अद्याधरी पाप ताप दैन्य शोक सर्व निवारे त्याचे स्वामी समर्थ ज्याचे दर्शन निर्सोन जायते पद रात्रंदिनी प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करुणी या स्थिर सादर होऊन ऐकावे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा समंत सदा भाविक परिसोत पंचोदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणम पर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु। तर मित्रांनो इथे 15वा अध्याय आपला श्रवण झालेला आहे। आता 16वा अध्याय श्री गणेशाय नमो नमः श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा श्री गणेशाय नमो नमः भक्तजन तारणार्था यतरूपी श्री दत्त भूवरी प्रकट होत असे अक्कलकोटी वास केला जे जे झाले
त्याचे भक्त. त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होते नांदत निर्वात करी नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे त्यांची. तो खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याचे गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत. त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयाशी एकी समयी. पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामींशी. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात येईल तुमच्या अक्कलकोटी. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवलक एक वर्तिले ऐसी एक चित्त देऊन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करिता. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. काही काढली एक युक्त बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्यास सांगती. म्हणती काय हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही. आम्हापाशी फिर्याद होता अंबुशी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असेल तुम्ही व्हावा या कर्जमुक्त. यावी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देते पेढेवरी. उभयतांशी ते मानले तत्काळ तयापरी केले. ते नवल एक वर्तिले एक सादर होऊन अफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला आणि सांगावे पंडितांना. मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकून वर्तमाने आनंद झाला त्याला गोन. हरिभाऊ ते भेटून ते निवृत्त मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ 6 प्रांत काळी वास करीत. त्याची कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही नवस केले तयाशी. जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकतानी उभतांशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का स्वामी समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहुनी स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. स्वामी समर्थांचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयाची. तया समर्थ तयाशी शिव राम मारुती असे नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिता. राम म्हटले गजानना. शिव नाम दिदले मारुती. हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थ. त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी. 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ दिदला. ऐसे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदा ते पारवार नसे. दुसरा मंत्र गजाननाला. त्यावेळी श्रीनिधी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्चित सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छांती. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केलीन पाविन ते श्लोक. इदमेव शिवम इदमेवम शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले. समर्थांनी ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले. त्या लागून त्याच्या पादुक्या बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभावांचे तन मन स्वामी चरण दृढ झडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयाशी आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता. स्वस्थ नसतेची चिंता गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षण भारी. असे पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करून अपार वेळ स्वामी चरणी आले. अक्कलकोटात भक्तजनांच्या कैवारी पाहुणी या डोळे भरी माथे ठेवल्या. चरणांवर बहुत अंतरी सुकावले. चांदीच्या पादुका आणल्याने त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या. त्याचवेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी. भक्त सगा दिसल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी स्वामी समर्थ सानिध्य घेऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविला. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरदहस्त सत्वरती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणून तू माझा सूत झालासी. आता निश्चित परिधान करी भगव वस्त्रे संसार देई सोडून. मग छाटी कपणी झोळी. समर्थ तयांशी दिधले ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वर देती हरिभाऊंची करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशवध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चिती तुवा न धरावे. आज्ञा ऐकून अशी आनंद झाला मानाशी. सत्वर आले मुंबईशी. साधू वेश घेऊन सद्गुरुनी मस्तकी असत ठेवता झाले ज्ञानवत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भववेता उपरती झाली चित्ता. षड विकार निर्माण झाले बहुत गुरी जगू असती. नाना मंत्र उपदेष्टी द्रव्य प्राप्तिस्तव निश्चित ढोंग माजविते. तयाचा उपदेश न फळी आत्मरूपी मन न वेळी. सत्य ज्ञान काही न कळे मन न चढे प्रपंची. तयाशी मन न म्हणावे गुरु
जे केवळ पोट भरू भवसागर पैल तिरू उतरील ते कैसे तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवता वरदस्त दिव्य ज्ञान शिष्यांते असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलावले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविला ताराभाऊ नामे त्याचा कांता तरी करी बहु आकंता घेत ऊर बडविनी म्हणून जोडून कर लुटविता तुम्ही संसार हा नवे विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अमृणे दिवस काढले आपण परी आता अवक्षण आपणा काय आठविले असतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावायता घालील अल्पवयी आपण अशी बुद्धी सुचली हे कैसे त्या योगिनी या संसार सुखाची दुखडाई को पडता संसार सुख भोगून पुढे येता वृद्धापण मग करावे मोक्ष साधन सेवा वन तत्पार्थ आपण वडिलांची थोरवी मन माजावी आणावी त्याची कीर्ती मिळावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊन बसाला जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्षण ठेवून आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मजवासी तूही घरदार सोडावे मज सांगावे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदापि आता जरी आपण संसार टाकला लुटून हे केले महापुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करा याशी काय पुण्य करावे काय म्हणावे पाप उलटे होत असे विनती जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया अशी तियेची उत्तरे ऐकूनी स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे परी ताऱ्याचे चित्तांत षडरूपी होते जागत संसाराचे मिथ्य तई लागी कडेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना डाकणी त्यातली तिजला झडोपणी आपणा धीन केलं तसे त्यामागे सदीची रती येसीन अनुमात्र धरुनी दुराग्रह स्वामी सुता बोधत असे षडविकार त्या योगिनी रतला तो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावे स्त्रियाच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र तिये दुधली शुभ वस्त्र परिधान करावा आत्मलिंग समग्र स्वामी सुताने दिदले होते त्या पादुका स्वस्त असते मठा माझी स्थापिला कामाठी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहू हरिभाऊ होऊन गोसावी माठा मजे राहिले धन्य धन्य ते स्वामीसुत गर्वाने झाले विरक्त परिजन त्यात निदित नाना दोष देऊन पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनेटले सर्व पिठले भव दुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्याच्या करुणांची सावली विष्णू शंकरावरी असो इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडोपचारे षोडशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु। तर मित्रांनो इथे हा 16वा अध्याय समाप्त झालेला आहे। अध्याय 17वा स्वामी चरित्र सारामृतमधला अध्याय 17वा श्री गणेशाय नमो नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा षडविकारे जिंकले संसार ते त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात मुसुकी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंदे स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसार ते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हसतात तया ते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेच्या स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकावे दुःख गेले अनवार मोहावरती सापडले मायावश जे झाले ते प्रपंच वेगळे गोड काही न लागाचे पुत्र वात्सल्य करून पायी शोक करीत काकूबाई मुंबूत लवलाई सुताजवळ पातल्या गोसावी निज सुता पाहून वक्षस्थळ घेती बडवून अंगी टाकी येले धरणी बहुत आक्रोश मांडीला निज मातेच्या शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरली सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आला सदगुरी पायी विनिटला जन्म मरणाते चुकलो मुक्त तुझ्या सहजाची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रवसनी मान्य झाली त्रिभुवन काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगून परी त्याच्या या गोष्टी तियेशी गोड न लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर सयाशी देवा मामलेदार सर्व लोक बोलती तयाची घेऊन भेटी विचारावी काही उक्ते जे जरी कृपा करती तरी होय आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही होऊन या दिनवंदन करीती विनती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावे ऐकून या देव मामलेदार हसुरी
हसूनी देती उत्तर त्याशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नेहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरण. मग स्वामी सुताच्या जननी अक्कलकोटी येत असे म्हणे, ज्याने वेळ लावले त्याची धरावी पावले. येणे उपाय आपले कार्य सत्य होईल. असा इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्ता त्याच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने निसीमते. जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील झन भक्तीने निसीम. जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याचे हसत. ढोंगे अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान. जे मानती श्री चरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करीता ती अनेक प्रकारे दूषण देते. परी शांत चित्ते त्या प्रति उपदेशी ती स्वामी सुत. जे अहंकारी बुडाले सत्य पथाचरण चुकले निज कार्य ते विसरले मोह पडले भवजाली. ऐसे जे माका मूढ जन ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतकरण दुखित नेयत याचे तारा नामे त्याची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परी तयाच्या चित्ता दुःखद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीस 19 संयमासी. नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्याने ऐकले वर्तमान आणि या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असे ते एक वार पावे तयाशी इच्छा झाली नानाशी. मग कोणी एक समयाशी मठा माझी पातले. पाहून स्वामी सुत प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करीती तयाचे स्वामी सुते. तयाशी लाविले स्वामी भक्तांशी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढवले महात्मपूर्ण. श्री समर्थ भक्तांचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अपवर्या श्री चरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्री चरणी आपली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुनी. स्वामी भक्तांशी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सनंदे भजन करत कीर्तन आनंद नाचत. लोक लज्जा सोडून लोकपवादाचे भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ताने हे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करीतात. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या बसे. ऐसे स्वामी सुतांचे मत परी दिसे आधार सहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास. कीर्ती ध्वज उभारला मना माझी गरुणी कामना. कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची स्वामी सुत त्या प्रति मनातील खून सांगती. ऐकूनी जनचकित वर्णिते ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येती तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते. आनंद राणीची या आज्ञे वाचून दर्शन होवे कोणा लागून. ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवे अद कान. ऐसे दिवस झाले 3 निरहार राहिले. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. जे कर्ण रसे भरले पूर्ण ऐकतले आतून. राणीने हा समर्थांचा निसीम भक्त आनंद ते भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकांशी म्हणी सत्वरी तुम्ही जाऊन या संवत्सरी या साधूच्या मंदिरी. प्रार्थुनिया आणुनिया ऐसी राणीची आज्ञा. आता सेवक धावले तत्वाया प्रार्थुनिया. स्वामी सुता मंद्रा माझी आणिले. पाहुनी समर्थांचे उल्हास. सुताची मानसी धावुनी या वेग असे. मिठी चरणी घातली सदगती अंतकरणी. चरण शाळेले नैनाश्रुणी. देह भान गेला विसरून. स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातीसे. ते भेटले बहुदिवस मग तयाच्या आनंदाशी. पारावर नसेची निज सुता. ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरून हस्ती धरुणी. उठवले अक्कलकोटी त्या अवसारी. बहुत होते सेवेकरी परी समर्थांच्या प्रीती करी. स्वामी सुतावरी होती त्यात होते ते दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्याचे मन. द्वेष पूर्ण करता ती काही उपाय करून. फिरून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहती. स्वामी सुत रात्रींदिन समर्था पुढे करती भजन. पाया खाडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत असे पायी खंडवा घालून. ऐशी वेळ साधूनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुतांची हे करणे योग्य नसे. सर्वता बैसला असता आपण पाय खडावा घालून हा नाचतो काय म्हणून. आपला अपमान करावा परकी आणि निज सुत समान लेखते. जे सत्य जे सावसी सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या. ते आता खंडावा काढून मग नाचावे त्या भजनी. ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थ त्यावेळी.
वेळी तोच उठले. कित्येक जण खडबा घेतला काढून स्वामी सुताचा अपमान केला. ऐशे नाना प्रकारे पाहुनी ऐशी परी खिन्न झाला सुत. अंतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःख दुखावला मरणाहून परम कठीण दुःख देत असे अपमान उदरले सुताचे वदन निसतेच झाले सत्वर तयाची होती जैवरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळी सोडून त्वरित बाहेर येत असे मार्ग धरीत मुंबईचा अपमान नादू दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परुतिनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वामी भिवानी जो नर ज्याचे दुखाविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे त्या दुःखे उत्तरतर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थन म्हणे कृपा करून या सुता आणावे या ठाई कृपादृष्टी पाहून आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मजस्थिती आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन सलत सेवेकरी परुतिनी आले समर्थ्या वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्याची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्याची घालून पोटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावावे तफानी स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालले शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की आता याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला ऐसे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्याचे झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीत विचार करणी बैसली स्नान करून परी गंधन लावती भोजनाते न उठवी धरणीवर अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणे इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदान सीता त्या दिवशी तार आला श्रुत त्याचा समाचार स्वामी सुत गत झाला उदान सीता त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन न पडे काकूबाईशी पुस्ती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर ते समजला समाचार परत्र पावला आत्मजार निजपुत्र मरणावरता ऐकुनी करीता आकांता ते दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असोय मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परुतीने आल्या पाही बोलल्या काय समर्थांचे सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण समर्थी जे जे हे चरण त्याचे तोरण तारण होय कैसे समर्थ बोलले ती अशी उल्लंघले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओळूनी बडेची मग नेला पुत्र शोके करुण दुःख जय करी रात्रिंदिनी समर्थ तिचे समाधान परोपकारी करता ती नरजन्मा येऊन सत्यभक्ती केली एकनिष्ठ केले जन्मांचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवती नसे काही निश्चित ज्याची असेल जैशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनीची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैवदिती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांचे हे कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्याय श्रोत्या हो सावध चित्त होऊन ऐकावे सावधान द्यावे कथेशी जय 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 श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला विष्णू शंकरांची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इतसे स्वामी चरित सारामृत नाना प्राकृते कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तोदशोध्याय गोड हा श्री भगवच्च शरणाम कर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु। तर मित्रांनो इथे 17वा अध्याय आपण श्रवण करून चुकलो आहोत आता 18वा अध्याय ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। श्री स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करतांती समर्थांते तेव्हा बोलला समर्थ सेवेकरी असा असती श्रामपंत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांचे अधिकारी नेमू गादीसे चित्ता तुम्ही न करावे मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पायऱ्यांची विटी जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्था काकूबाई लागूनी लपवूनी ठेवी विटेशी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनांशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुतांचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या केवळ अज्ञान दादा दयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान क्रुश होता चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखवले बाळ चालले वाळूनी याची अमृतदृष्टी पाहून निरोगी करावे जी स्वामीबाई
विनवी समर्थांचे समर्थ बोलले, बाईशी 4 वेळा जेवू घाली, अशी आरोग्य होईल बाळाशी, चिता मानशी करू नका. त्याप्रमाणे बाई करता दादाशी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोग लाईत, तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्यात मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती, काकूबाईशी पादुका स्थापन कराव्याशी तुम्ही पाठवा, दादांशी संग मागे आमच्या. बाई म्हणे, तो अज्ञात दशांश शरीरारी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी, परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या, दादांशी स्मर्त वृत्त ऐकून म्हणती, द्यावे पाठवून वाळ. हाये जरी आज्ञा तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे, मधुर तरे दादाशी पाठवीन नाही बरे. वर जावे आपण सर्वा, ते समर्थ तिशे बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादाशी पाठविले जे क्रेजेपते. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून, पुढे सेवकऱ्या सांगावी त्याशी मुंबई पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती, याशी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादाशी नेत मंडळी, जी समर्थ आज्ञा केली ती सांगितले तत्काळ. दादांशी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताच्या यास द्यावी कपनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादांशी उपशेती, दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणीची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचारी पहिली खटपट करुणी, शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. दादास घेऊन सत्वरी निसद्य आले टाळकारी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंद ते. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली, भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेवी. दादांच्या मोर्चिले आणि सत्वरी धरा म्हणती, त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत आणते. तैचे श्रीच्या पादुका शिरी पडते उपरती झाल्या तिच्या चित्ती. हृदयी प्रकटलं ज्ञान सविता, अज्ञान गेले लया ते लाला. दादा भजनी रंगला, देह भान विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पडला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी अशा दादांची पावणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लागले. ती म्हणे, जे समर्था स्वामी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्था बोलिले. तिशेशी जे बरे वाटेल आम्हाशी तेची करुणी, समयाशी व्यर्थ बडबड करू नका. काकूबाई बोले वचन ऐकावे गोसावी, वनवन टिकीला आपण मारून इतकीचे पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांचा क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाड पिटीत स्वहस्त. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी, कपनी झोळी अर्पिले. दुसऱ्या दादांशी संपले. अपार समर्थांशी हसू आले, अधिकची कौतिक मांडिले. दादांची जवळ बोलविले, काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वया. जनजवळी पातला ऐसे बाहून पाहून क्रोधाविष्ट अंत करणे. म्हणे तुझी ही करणी लोका पावदा, कारण भिक्षान्न आपण सोडावे हे नवेची. प्राण जन्मे चाळे घोडे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐक सुखे तुझ स्वच्छ गमती माते. आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून स्वस्ता चालविले. कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलूनी स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐशे वृत्त वर्णिले, सकिलिता केला नाही विस्तार. येथे सार मात्र जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैशीची दादा बुवा. सत्य जगद्वार विष्णू शंकर अवतरले साक्षात तेथे. आणि इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा समस्त प्रेमळ परिसत. अष्टदशोध्याय गोड हा श्री स्तो शुभम भवतु. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तर इथे आपले 18 अध्याय संपूर्ण झालेले आहेत. तर नक्की दत्त जयंतीपर्यंत पारायण करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. जय जय श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा. स्वामी महाराज आपली रक्षा करतात, पाठीशी राहतात, अशक्य ते शक्य करतात. तर भेटूया अजून छोट्याशा माहिती